कॅनरा बँक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। कॅनरा बँकेमध्ये 3500 जागांसाठी भरती निघाली आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे कॅनरा बँकमध्ये। आणि कॅनरा बँक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो की कॅनरा बँक भरतीमध्ये कोणताही यामध्ये पेपर नाही, त्याचबरोबर कोणताही यामध्ये आपला इंटरव्ह्यू नाही, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर ग्राउंड नाही, तर आपलं डायरेक्ट या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे कॅनरा बँक भरतीमध्ये। आणि आपलं जर कॅनरा बँक भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा महिन्याला 15,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। आणि या भरतीची सर्व जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी या ठिकाणी फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 12 ऑक्टोबर 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे कॅनरा बँक या भरतीची। आणि या भरतीमध्ये निवड प्रक्रिया आपलं कशा प्रकारे होणार आहे, आपलं सिलेक्शन यामध्ये कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर या भरतीची संपूर्ण जाहिरात, वयोमर्यादा, फीस, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कॅनरा बँक भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून कॅनरा बँक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर कॅनरा बँक भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। आजही भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 12 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि मेन म्हणजे कॅनरा बँक भरतीमध्ये पेपरने आपलं डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन होणार आहे, ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर कॅनरा बँक भरतीमध्ये जर आपण वयोमर्यादा विचार केला तर आपल्याला 20 वर्ष आपलं कंप्लीट असलं पाहिजे। 20 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते ओपन कॅटेगरीचे असाल तर। आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल, SC/ST कॅटेगरीचे असाल तर 20 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 20 ते 31 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आपल्या या भरतीमध्ये जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 1 सप्टेंबर 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला तर जनरल OBC कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आले। आणि त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा यामध्ये आपल्याला फी नाही। आणि त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं कॅनरा बँक भरतीमध्ये तर महाराष्ट्रामध्येच आपल्याला जॉब भेटणार आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये यामध्ये जागा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि कॅनरा बँक या भरतीच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। तर या भरतीमध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं कॅनरा बँक भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतात, तर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल, जे पदवीधर आहे त्यांनाच या कॅनरा बँक भरतीमध्ये फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मुलांना आणि मुलींना महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, ग्रॅज्युएशन जर आपलं झालं असेल तर आपल्याला कॅनरा बँक भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि कॅनरा बँकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे अप्रेंटिसशिपची ही भरती या ठिकाणी आहे। आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये पेपर नाही, त्याचबरोबर ग्राउंड नाही, इंटरव्ह्यू नाही, काहीच नाही, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही। तर आपलं या भरतीमध्ये जे सिलेक्शन होणार आहे 12वीच्या पर्सेंटेजवर आपलं सिलेक्शन होणार आहे कॅनरा बँक भरतीमध्ये। 12वीचे जे पर्सेंटेज आहे, 12वीचे जे टक्केवारी आहे त्याच्यावर आपला मेरिट या ठिकाणी लागणार आहे, त्याच्यावर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि ही जी भरती आहे या ठिकाणी ही भरती जे विद्यार्थी मित्रांनो रेग्युलर नाही, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला 1 वर्षासाठी आपल्याला जॉबवर ठेवला जाणार आहे कॅनरा बँक भरतीमध्ये। आणि 1 वर्ष झाल्यानंतर आपल्याला काढून टाकण्यात येणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर कॅनरा बँकमध्ये आपलं हे 1 वर्षाचं हे झाल्यानंतर 1 वर्ष आपण हा जॉब केला तर आपल्याला यामध्ये महिन्याला 15,000 रुपये भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जे यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्टिफिकेट भेटणार आहे। आणि ते जर सर्टिफिकेट आपण प्रायव्हेट बँकमध्ये जर समजा ते दाखवलं, प्रायव्हेट बँकमध्ये जागा चालूच राहते, तर त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य त्यामध्ये दिले जाणार आहे ते सर्टिफिकेट बघून, ठीक आहे। तर ह्या सर्टिफिकेटचा आपला काही या ठिकाणी फायदा होणार आहे। आणि महिना सुद्धा 15,000 रुपये आपल्याला भेटणार आहे। तर कॅनरा बँक भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। आणि त्याचबरोबर हे सर्व जाहिरात जर आपल्याला पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या। त्यावर आपण जाहिरात टाकलेली आहे या भरतीची, कॅनरा बँक भरतीची, आणि येणाऱ्या नवीन जाहिरात आपण त्या ग्रुपवर टाकत असतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, सर्व जाहिरात दाखवून देतो। फॉर्म भरणे ऑलरेडी या ठिकाणी चालू आहे आणि कॅटेगरी वाईज यामध्ये जागा आहे। तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मी या ठिकाणी दाखवून देतो, बघू शकता तुम्ही। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा यामध्ये जागा, एक लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्रामध्ये यामध्ये जागा आहे। तर बघू शकता कॅटेगरी वाईज बऱ्यापैकी जागा महाराष्ट्रामध्ये यावर्षी आहे। आणि पेपर सुद्धा आपल्याला एक तर मराठीमध्ये सुद्धा देता येते, बघू शकता तुम्ही। तर मराठीमध्ये आपल्याला पेपर देता येणार आहे हा कॅनरा बँक भरतीचा, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी
तर कॅनरा बँक भरतीमध्ये वयोमर्यादा या ठिकाणी बघू शकता। त्याचबरोबर पहा कॅनरा बँक भरतीमध्ये हे संपूर्ण जाहिरात आहे कॅनरा बँक भरतीची बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर कॅनरा बँक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी पेपर होणार नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्या यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे, 12वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि एका वर्षासाठी आपल्याला या कॅनरा बँक भरतीमध्ये जॉबवर ठेवलं जाणार आहे आणि महिन्याला जो पगार भेटणार आहे आपल्याला तर तो या ठिकाणी 15,000 रुपये महिना भेटणार आणि तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन प्रोसेस तर तुम्हाला तर ह्या वेबसाईटवरून सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर आपल्याला ह्या वेबसाईटवरून या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी www.canarabank.bank.in या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या ठिकाणी ह्या वेबसाईटवर जर गेले तर ह्या वेबसाईटवर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। हे वेबसाईटची लिंक आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी www.canarabank.in ह्या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपण या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर या भरतीमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे यामध्ये पेपरनी त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडनी उंचीची काही अट नाही। तर आपलं यामध्ये जे 12वीच्या टक्केवर आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे बघू शकता या ठिकाणी दिलेलं आहे। तर 12वी HSC तर याच्यावर आपलं मेरिट या ठिकाणी बनणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या ठिकाणी बघू शकता पासिंगचा जर विचार केला द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स विल नॉट बी लेस दॅन 60%। तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर SC/ST PWD कॅटेगरीचे जरी असाल 55% तरी आपल्याला यामध्ये पाहिजे, एक लक्षात ठेवा, सिलेक्शन घेण्यासाठी। आणि बाकी कॅटेगरीसाठी 60%च्या वरती तरी आपल्याला पाहिजे, ठीक आहे। तर यामध्ये आपलं डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन होणार आहे कारण की यामध्ये पेपर नाही आहे, कुठलंही यामध्ये पेपर नाही आहे, ग्राउंड नाही आहे। तर आपलं यामध्ये 12वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 12वीमध्ये जे पर्सेंटेज असणार आहे तर त्या पर्सेंटेजवर आपला विचार करून आपल्याला यामध्ये सिलेक्शन दिलं जाणार आहे आणि आपल्याला यामध्ये जे एका वर्षासाठी जॉबवर ठेवलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जॉबवर आपल्याला एक वर्ष प्रत्येक महिन्याला 15,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे आणि त्याचबरोबर एक वर्ष झाल्यानंतर आपल्याला जॉबवरून काढलं जाणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सर्टिफिकेट भेटणार आहे आणि ते जे सर्टिफिकेट आहे ते कुठंसुद्धा आपल्याला कामी पडणार आहे। जर समजा प्रायव्हेट बँकेमध्ये जर काही जागा वगैरे निघाल्या बँकेच्या तिथं जर आपण ते दाखवलं तर तिथं जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी प्राधान्य त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे। तर हे काही सर्टिफिकेटचा आपला त्या ठिकाणी फायदा होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये अशा प्रकारे प्रोसेस आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर अप्रेंटिसशिप यामध्ये आहे एका वर्षासाठी बघू शकता 12 महिन्यासाठी हा पिरियड असणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आणि पगारसुद्धा आपल्याला बघू शकता 15,000 रुपये आपल्याला स्टायपेंड भेटणार आहे, ज्यामध्ये जे कॅनरा बँक आहे तर हे आपल्याला 10,500 रुपये महिना देणार आहे आणि त्याचबरोबर सरकार गव्हर्नमेंट आपल्याला 4,500 रुपये पगार देणार आहे। तर असा 15,000 रुपये आपल्याला कॅनरा बँक भरतीमध्ये भेटणार आहे। तर हे संपूर्ण जाहिरात आपण टेलिग्रामवर टाकले, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या, त्यावर टाकले सर्व जाहिरात।